जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांतर्गत ग्रामपंचायतीच्या जनसुविधांसाठी देण्यात येणाऱ्या विशेष अनुदान योजनेतून आश्वी महसूल मंडळातील विविध गावांमधील 30 रस्त्यांकरता 1,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाल्याने या 30 गावांमधील रस्त्याचे काम आता मार्गी लागणार आहे। कर्जत शहरातील हनुमान मंदिर व सिद्धटेक येथील गणपती मंदिराच्या परिसरामध्ये अन्य धर्मीयांनी केलेले अतिक्रमण काढावे या मागणीसाठी कर्जत शहरामध्ये हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। अक्काबाई मंदिरापासून हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली। यावेळी आमदार राणे यांनी नाव न घेता आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली। अधिकाऱ्यांनी पोस्टर बॉय याचे ऐकून त्या धर्मीयांना विनाकारण संरक्षण देऊ नका, सरकार देशात आणि राज्यात भाजपाचे आहे हे विसरू नका, जर पुढील काही दिवसांमध्ये हे अतिक्रमण काढले नाही तर मी स्वतः या ठिकाणी येऊन बुलडोझर लावून हे अतिक्रमण दूर करेल, त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर राहील आणि तो पोस्टर बॉय आडवा आला तर त्याला देखील सरळ करू असा इशारा राणे यांनी दिला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली, ज्यामुळे दोन समाजामध्ये तणाव निर्माण झाला। हिंदुत्ववादी संघटनांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। अखेर कीर्तनकार मधुसूदन महाराज यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम 192, 196, 302 अंतर्गत मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरण अकोला पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे। पारनेर तालुक्यात सोमवारी दुपारी 1 ते 3 दरम्यान झालेल्या मुसळधार वादळी वाऱ्यासह पावसाने खरीप हंगामातील पिके भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे। यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। कमी कष्टात व नगदी पीक म्हणून समजले जाणारे मुगाचे पीक वाया गेल्याने आम्ही जगायचं तरी कसं असा सवाल आता शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे। दरम्यान सोमवारी दुपारी झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मूग, बाजरी, मका, कडवळ, कांदा पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे। घोटण येथे मल्लिकार्जुनेश्वर व धाकटे शिखर शिंगणापूर माळेगाव येथे शिव मंदिरामध्ये पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। ज्या भाविक भक्तांना शिखर शिंगणापूर येथे जाता येत नाही ते भाविक भक्त धाकटे शिखर शिंगणापूर माळेगाव येथे दर्शनासाठी येतात। तसेच घोटण येथे मल्लिकार्जुनेश्वर मंदिरात सकाळपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून घोटणची ओळख आहे। या पुरातन दगडी मंदिरात सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। संगमनेर तालुक्याच्या पठार भागात रविवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली। ठिकठिकाणी ओढे नाले वाहून गेले। पाझर तलावामध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली आहे। डोळासने येथे 45 मिमी तर घारगाव येथे 41 मिमी पावसाची नोंद झाली आहे। गेल्या 5 ते 6 दिवसापासून कडक ऊन पडत होते। पावसाने दडी मारल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते। फुलोऱ्यात आलेल्या बाजऱ्या, सोयाबीन आदी खरीपाची पिके सुकू लागल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत होते। रविवारी पठार भागातील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे। कोलकाता येथील डॉक्टराच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीरामपूर शहरातील विविध डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले। सायंकाळी शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर आझाद मैदानावर झालेल्या सभेत गुन्हेगारांवर कडक कारवाई करून आरोपीच्या फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली।
देशवासियांच्या रक्षणासाठी सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांप्रती प्रेम आणि आदरभाव व्यक्त करण्यासाठी वृंदावन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक बीज राखी जवानांसाठी हा अभिनव उपक्रम राबवला. भारतीय सैन्य दलातील निवृत्त मेजर लक्ष्मण ढोले यांच्याकडे त्या सुपूर्द करत जवानांना बीज राख्याच्या रूपाने लाडक्या बहिणींनी भेट दिली. शेअर मार्केट ट्रेडिंगमधून अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव पोलीस ठाण्यावर मोर्चाचे आयोजन केले होते. शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक कारणावर MPID SID अंतर्गत गुन्हे दाखल करून त्वरित अटक करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. यावेळी फसवणूक झालेले गुंतवणूकदार हाती फलक घेऊन मोठ्या संख्येने मोर्चेत सहभागी झाले होते. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी, श्रीगोंदा, कोळगाव, मांडवगण या मंडलामध्ये रविवारी दुपारी व रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक पूर आल्याने कोळगाव मोहरवाडीला जाणारा मोहळकर वाडीचा पूल वाहून गेला. गुटेवाडी परिसरात रस्ता वाहून गेला. सरस्वती नदीला पूर आल्याने नगर आणि श्रीगोंद्याकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तसेच तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना आमदार बबनराव पाचपुते यांनी तहसीलदार क्षितिज वाघमारे यांना दिल्या आहे. जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबूया. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.